क्लबच्या वतीने दरवर्षी होणारा शेताच्या बांधावर शेतकऱ्यांचा सन्मान हा कार्यक्रम यावर्षी देखील मोठ्या उत्साहाने शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी माणगाव येथे साजरा करण्यात आला। यावेळी तालुक्यातील खांदाड येथील प्रगतशील शेतकरी गजानन नारायण पोवार यांच्या सन्मानाचा कार्यक्रम हा खांदाड सोनभैरव मंदिरात सकाळी 11 वाजता घेण्यात आला, तर दुपारी 12 वाजता नानोरे येथील प्रगतशील शेतकरी संदीप दसवते यांच्या सन्मानाचा कार्यक्रम हा नानोरे येथील साई मंदिरात घेण्यात आला। तसेच खांदाड येथील शेतकरी गजानन पोवार यांना माणगाव प्रांत अधिकारी डॉक्टर संदीपान सानप, पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे, गटविकास अधिकारी संदीप जटर या अधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला असून नानोरे येथील प्रगतशील शेतकरी संदीप दसवते यांना देखील माणगाव तहसीलदार विकास गारुडकर, तालुका कृषी अधिकारी अजय वगरे, उपविभागीय कृषी अधिकारी अनंत कांबळे, तळा कृषी अधिकारी रवी कावळे यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमास रायगड प्रेस क्लबचे सहसचिव पद्माकर उभारे, माणगाव तालुका अध्यक्ष संतोष सुतार, कार्याध्यक्ष गौतम जाधव, उपाध्यक्ष विश्वास गायकवाड, सचिव हरेश मोरे, ज्येष्ठ सल्लागार उत्तम तांबे, विनोद सापळे हे माणगाव तालुका प्रेस क्लबचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। माणगाव नगरपंचायतीचे नगरसेवक प्रशांत साबळे, माजी नगरसेवक नितीन दसवते, चैतन्य गायकवाड, खांदाड गाव कमिटी अध्यक्ष काशीराम पोवार, सामाजिक कार्यकर्ते संतोष मांजरे, कृष्णा दिवेकर, नानोरे गाव कमिटी अध्यक्ष पांडुरंग गुजर तसेच शेतकरी बांधव व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशा कार्यक्रमासाठी सर्व शेतकरी बंधू, खरं म्हणजे माणगाव प्रेस क्लबच्या वतीनं हा जो उपक्रम या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे तो अतिशय स्तुत्य आणि कौतुकास्पद उपक्रम आहे। प्रेस क्लबच्या वतीनं शेतकरी जे आपल्यासाठी शेतामध्ये झटतात, काम करतात, ते शेतात काम करतात म्हणून आपण आपण धान्य मिळतं ते त्यांच्यामुळे आणि त्याची एक राग म्हणून शेतकऱ्यांप्रती त्यांची आहे व्यक्त करण्याचा प्रयत्न म्हणून माणगाव प्रेस क्लबच्या वतीने या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला जातो शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना तो पुरस्कार दिला जातो आणि निश्चितच खरंच खूप मोठा आणि खूप चांगला प्रयत्न आणि कौतुकास्पद उपक्रम आहे। त्याबद्दल मी माणगाव प्रेस क्लबचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबर या ठिकाणी जे शेतकरी आहेत गजानन पवार त्यांना या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित केलं माणगाव प्रेस क्लबनं, त्यांचं या ठिकाणी मी खूप अभिनंदन करतो। प्रेस क्लबने आदर्श शेतकरी पुरस्काराचं वितरण करावं आणि शेतकऱ्यांना एक ऊर्जा आपण द्यावी हे खरंच पहिल्यांदा होतो आहे की प्रेस क्लबने असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। खरं तर शेती आणि माती, शेती टिकणं किती महत्वाची आहे याचा की 4 महिने रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे। एक आठवड्यापूर्वी इकडे माणगाव पोलीस स्टेशनला जॉईन झालो, तर मला आपल्या सर्व पत्रकार बांधवांशी संवाद साधायचाच होता, पण आठवड्यापासून थोडं बेस्ट शेड्यूलमुळे आपल्याशी माझा संपर्क झाला नाही। आणि माणगाव सारख्या तालुक्यामध्ये, रायगडसारख्या जिल्ह्यामध्ये जिथे पर्यटन हा मोठा उद्योग आहे, तिथे औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात आहे, अशा ठिकाणी शेती फार कमी झालेली आहे आणि अशा शेती कमी असलेल्या ठिकाणी सुद्धा पवार दाम्पत्य या ठिकाणी आहे, तिथे अतिशय चांगली शेती करतात। खरं तर म्हणजे हे सगळं पाहून मला मनोज आनंद झाला, कारण आम्ही सुद्धा सर्व शेतकरी आहोत आणि शेतीतनं आम्ही आल्यामुळे आम्हाला शेतीचं महत्त्व आजही माहिती आहे की शेती फार महत्त्वाची आहे, शेती तिथं खूप महत्त्वाची आहे। तर श्री गजानन पवार आणि त्यांच्या पत्नीचं मी या ठिकाणी खरंच मनापासून अभिनंदन करतो की आपण ज्या पद्धतीने शेती करत आहात ती बाकी सर्व शेतकऱ्यांनी सर्वांनी आदर्श घेण्यासारखी आहे। प्रेस क्लबचा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे, खूप चांगल्या पद्धतीचा यासाठी आहे की शेतकऱ्यांची निवड करणे आणि त्याला प्रत्यक्ष बांधावर जाऊन पुरस्कार देऊन एक चांगली अतिशय ज्या बाकीच्या शेतकऱ्यांना पण प्रेरणा घेता येईल अशा पद्धतीची एक परंपरा आपण चांगल्या पद्धतीने सुरू केलेली आहे। महाराष्ट्रात पत्रकारांचा जर आपण थोडक्यात इतिहास पाहिला तर बाळशास्त्री जांभेकर यांच्यापासून पत्रकारिता चालू झाली आणि फक्त बातमी देणे किंवा समाजातल्या घडामोडी न दाखवता समाजाला चांगल्या दिशेने नेण्याचं काम पत्रकारांनी केलेलं आहे। आणि मला माणगावच्या पत्रकारांबद्दल अतिशय एक चांगली बाब वाटते की त्यांनी बाळशास्त्री जांभेकरांचा वारसा या चांगल्या उपक्रमातून पुढे चालू ठेवला। शिवसत्ता टाइम्स साठी गौतम जाधव, इंदापूर।
धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.